संघर्षाची पहिली लढाई जिंकलेली आहे. त्यामध्ये आपलं योगदान खूप मोठं आहे माध्यमांचं. त्याच्यानंतर जे असेल ते वकील साहेबांचं आहे, अल्फान्सो मॅमचं आहे. आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेलं आहे, पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत. त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे. पण शासन अपील करेल का नाही करेल माहीत नाही मला. पण मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी ह्यामध्ये हायकोर्टला अपील करणार. यामधले जे पहिले तपास अधिकारी, पहिले ते शेवटचे, म्हणजे पहिले पोपोरेपासून ते निलेश राऊतपर्यंत, या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार. दुसरी गोष्ट, ह्यामध्ये 428 खाली जे ह्या आरोपीला जन्मठेप झाल्या त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे, सवलत मिळणार आहे, त्या विरोधात सुद्धा मी अपील दाखल करणार आहे. कारण मी ह्यामध्ये शेवटच्या तपास अधिकाऱ्याबाबतीत जाणीवपूर्वक बोलतो. कारण असं आहे की त्यांनी ह्या चार्जशीटमध्ये काही पेपर हे जाणीवपूर्वक जोडलेले नाहीत. कारण तपासाच्या प्रत्येक दिवशी मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. आज जरी माध्यमांसमोर काही जण प्रतिक्रिया द्यायला येत असतील तरी तो त्यांचा अधिकार आहे. पण हे जे तपास अधिकारी आहेत, एक्सेप्ट अल्फान्सो मॅम असतील किंवा त्यांची टीम असेल, नवी मुंबई क्राईम ब्रँचचे इतर अधिकारी पण आहेत जे काही ह्यामध्ये कॉन्स्टेबलपासून PSI असतील, API असतील, यांनीही खूप योगदान दिलं आहे. पण जे वरिष्ठ आहेत, जे हेमंत नगराळ्याचे चाटुगिरी करत होते, हेमंत नगराळ्याच्या सांगण्याने हे सगळं करत होते आणि हेमंत नगराळ्यांच्या ह्या सगळ्या त्या लूज फॉल्समुळं त्यामध्ये थोडंसं आम्हाला पुरावा गोळा करायला वेळ लागला. पण जे होते त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये गरज साहेबांनी ही पराकाष्ठा केली. आम्ही त्यांचं अभिनंदन हे कोल्हापुरी फेटा बांधून करावं ही आमची इच्छा होती. त्यांनी ते मान दिला आणि तो आमचा फेटा बांधला. आम्ही कोल्हापूरकर, हातकणंगलेकर या दोन जोडगुळींचा, हे दोन अनमोल रत्न आहेत अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये, जे आम्हाला न्याय देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले, त्यांचा आम्ही हा सत्कार करतो.